बघा, पारिजातक एक छोटंसं साध्य पण अत्यंत सुंदर फूल, जे रात्रीच्या शांततेत उमलतं आणि जीवनाचा खोल अर्थ शिकवून जातं. पारिजातकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते रात्री उमलतं. अगदी रात्रीच्या हिरव शांततेत जणू ते आपल्याला सांगतं, जीवनात किती अंधार असला तरी पुन्हा नव्याने उमलायला कधीही थांबू नको. पारिजातकाचं अल्पायुष्य असतं. ते शिकवून जातं आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, कारण प्रत्येक क्षण गोष्ट शाश्वती नसते. रात्री उमलून पहाटे स्वतःहून झाडावरून खाली पडतं, जणू ते सांगतं त्याला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाला तो कधीतरी करावाच लागतो. ते शिकवून जातं की आपण किती काळ जगलो हे महत्वाचं नाही, पण त्या काळात आपण इतरांना किती आनंदी, सौंदर्य आणि सुगंध दिला हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर असं हे छोटंसं पारिजातकाचं झाड, जी ऑरेंज कलरची दांडी असते आणि छोटंसं फुल असतं, आणि मला तर खूप जास्त आवडतं. सो तुम्हाला संदेश कसा वाटला नक्की सांगा. हॅलो, नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मोक्षता एकादशी होती, त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्तांचा अभिषेक करून घेतला. ज्या काही रोजच्या सेवा होत्या आपल्या, त्या सुद्धा करून झालेल्या होत्या. महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक, कुंकुमार्चन आणि श्रीसूक्ताचा अभिषेक आपला स्त्रीयंत्रावर, कारण मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि ह्या तर डेलीच्या सेवा असतात. त्याच्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं का मी जे काही प्रिपरेशन होतं भाजीचं ते आधीच करून ठेवलेलं होतं. कारण तुम्ही जर आधी असं छान असं प्रिपरेशन करून ठेवलं ना, तर मग आपल्याला अजिबात काही जास्त सकाळी एफर्ट्स घ्यायची गरज नाही पडत, आणि कितीही लवकर जायचं असलं मात्र जे काही ठरलेली कामे आहेत ना, ते आवरली जातात. आणि माझं जे काही शेड्यूल असतं ते मी रात्रीच ठरवून घेते का मला उद्या काय कामं आवरायचे, आणि नेहमीच्या याच्यामध्ये त्याच वेळेनुसार जर आपण अशी कामं केली ना, तर निश्चितच आपला वेळ जो आहे तो सार्थकी लागतो. इकडे तिकडे वेळ वाया न घालवता आपण जे काही कामे आहे ती मन लावून आणि लवकर लवकर होतात सुद्धा, आणि छान होतात कामे आपली आपली. आणि ह्या 7 दिवसांमध्ये तर असं असतं ना, की त्यागाची भूमिका असते, तो म्हणजे मोबाईल. आपल्याला मोबाईल बघण्यालाच वेळ मिळत नाही. सकाळी आपण ह्या कामं करतो, केंद्रात जातो, केंद्रातून येतो, पुन्हा जेवण करतो, परत जातो, पुन्हा संध्याकाळी. त्याच्यामुळे असा निवांत वेळ जो असतो ना, तो रात्री 10-15 मिनिटाचा असतो आणि लगेच पुन्हा लवकर झोपावं लागतं, कारण पुन्हा सकाळी उठायचंय. पण हे 7 दिवस तितकेच महत्वाचे आणि आनंदाचे आणि एनर्जेटिक जात असतात. खरं महाराज आपल्याला बोलावून घेत असतात आणि त्यांच्याजवळ दिवसभर ठेवतात, आणि खूप छान वाटतं केंद्रामध्ये सुद्धा. तर इथे सुद्धा मी बघा, भेंडी तिचं काम करत होती, ती छान अशी मऊ होती, तोपर्यंत गोल अशा चपात्या बनवून घेतल्या. थोडा वेळ भेंडी बनवून झाल्याच्या नंतर ना, त्याच्यामध्ये नंतर लास्टमध्ये मीठ आणि हळद ऍड करायची, जेणेकरून छान होते, मऊ होते आणि चिकटावा सुद्धा तिला येत नाही. आणि इथे सुद्धा गरमागरम 4 चपात्या होत्या, त्या बनवून घेतल्या. मी भाजी बनवायच्या आधीच पोळ्यांची कणिक होती ती अशी मळून घेते, जेणेकरून 10-15 मिनिटात ती सुद्धा मऊ होते आणि तेल न लावता छान अशा फुगतात चपात्या. आणि चपाती फुगली ना का ती छान वाटते आणि दिवसभर मऊ सुद्धा असते. म्हणून लवकर लवकर 2 ते 3 चपात्या होत्या त्या बनवून घेतल्या. भेंडीची भाजी सुद्धा साईड बाय साईड झाली. आणि मग नंतर माझा जो काही चहा होता आणि आवरायचं होतं ते सुद्धा मला बाकी होतं, कारण लवकर लवकर टायमिंग निघत असतो. थंडीचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे टाइम तर अजिबातच कळत नाही का आपण कधी उठलो आणि काय झालं. 5 वाजेला उठून सुद्धा इतकी घाई गडबड होते, आणि अजून जास्त लवकर उठलो तर मग दिवसभर ते एनर्जेटिकली सुद्धा पाहिजे ना, कारण पूर्ण दिवस आपल्याला काढायचा असतो. म्हणून रुटीन जे काही आहे ते मात्र 5 वाजेपासून सुरुवात करत असते, आणि रात्री पुन्हा 12 झोपायला होतातच. तर बघा, स्वतःचा शोध घ्यायला लावणारी गोष्ट म्हणजे गुरुचरित्र. गुरुचरित्र हा ग्रंथ तितकाच महत्वाचा, पवित्र आणि 5वा वेद मानला गेलेला आहे, तो म्हणजे गुरुचरित्र. म्हणून त्यासाठी आपण वेगवेगळे नियम पाळत असतो. गुरुचरित्र ग्रंथ ज्याने वाचला ना, खरंच त्याचं आयुष्य बदलून जातं. मग त्याने सांगितलेली गोष्ट मिळो अथवा ना मिळो, पण त्याचं आयुष्य बदलण्यात मात्र सुरुवात होते. आणि मी तुम्हाला बऱ्याच ब्लॉगमधून सुद्धा शेअर केलं का, तुम्ही सुद्धा बघितलं का, बऱ्यापैकी गर्दी आपल्या केंद्रामध्ये सुद्धा आहे गुरुचरित्र पारायणासाठी. जवळजवळ 400च्या आसपास, म्हणजे 350 संख्या आहे गुरुचरित्राला. आणि प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय कोणीही दरबारात येत नाही किंवा कोणीही हा ग्रंथ लावत नाही. म्हणून प्रत्येक जणाला महाराज नक्कीच अनुभव देत असतात, आणि आपण सगळे त्यांचेच आहे. आज नाही तर उद्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे, पण आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असते. म्हणून सर्व काही त्यांच्यावर सोडायचं, निस्वार्थपणे सेवा करायची, आणि
जे आपल्यासाठी मिळणार आहे ना, मात्र ते आपल्याला आयुष्यभर योग्य आहे हे मनात धरून चालायचं. जेणेकरून आपले विचारही तेवढेच चांगले होतात आणि आपण आनंदी राहतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी मानायला सुरुवात करायची, आनंद घ्यायचा, जेणेकरून आपलं आयुष्य आज गेलेला दिवस पुन्हा उद्या येणार नाहीये. पुन्हा नवीनच दिवस येणार आहे आणि गेलेली वेळ सुद्धा पुन्हा येत नाही. म्हणून जो दिवस आहे ना, तो मन भरून जगायचा आहे. उद्या असू आपण किंवा नसू हे कोणालाच माहिती नाहीये. कारण जर देवाचं बोलवणं आलं किंवा ते आपण एक पाहुणा म्हणून या जगात आलेलो आहोत, त्याचं जर बोलवणं आलं तर आपल्याला सर्व इथल्या इथे सोडून जावं लागतं. म्हणून आपण काहीही रिकाम्या गोष्टीमध्ये भानगडमध्ये न पडता एक चांगलं आयुष्य आहे तेच आपण सोबत न्यावं, परमार्थाचं हे करावं. आपण संसार तर करतोच आहोत, पण बरोबर जर आपण स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं तर हेच आपल्यासोबत आयुष्यभर टिकत असतं. तर त्याचप्रमाणे आज गुरुचरित्राचा 4था दिवस होता. नाही म्हणत खूप सारे दिवस मात्र लवकर निघून गेलेले आहेत आणि थंडीचे दिवस आहे म्हणून सप्ताह हा लवकरच निघून जातो आहे. दिवस सुद्धा आठवत नाही कारण छोटा असल्यामुळे लवकर टाईम जातो. तुम्ही बघितलं का मी आता पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि लगेच चहा वगैरे सुद्धा ठेवली आणि मला इतकी छान येते ना आमच्याकडे, कारण दूधच इतकं मस्त असतं, घरचं दूध असतं. म्हणजे जे दादा वगैरे आहे त्यांच्या गोठ्यातलं दूध असतं, त्याच्यामुळे छान असं दूध येतं आणि मलाई वगैरे सुद्धा निघते आणि मी घरच्या घरी त्याच्यासाठीच तूप बनवत असते. म्हणून माझा एकटीचा चहा वगैरे बनवला. भेंडीच्या भाजीमध्ये लास्टमध्ये मी मीठ आणि हळद टाकत असते. जर मीठ आधी टाकलं ना तर खूप सारं पाणी सुटतं आणि भेंडी आहे ती कुरकुरीत होत नाही ना. आवडणं मात्र छान अशी कुरकुरीत भेंडी आवडते. म्हणून आवडण्यासाठी मी ही ट्रिक यूज करते. लास्टमध्ये मीठ टाकते आणि लगेचच गॅस सुद्धा बंद करून घेते, म्हणजे पाणी अजिबात सुटत नाही. तर बघा इथे माझा सुद्धा छान असा चहा वगैरे घेऊन झाला आणि मी सुद्धा आता केंद्रामध्ये गेलेली होती, कारण 8च्या आरतीची वेळ झालेली होती. बघा गीता याग आज होता. गीता यागाचं महत्त्व तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बघा सप्ताह म्हणजे जे 7 दिवस याग होतात ना, त्याचं प्रत्येकाचं महत्त्व मात्र वेगवेगळं आहे आणि म्हणूनच या सप्ताहाचं नियोजन केलेलं असतं. गीता यागाने ज्ञान प्राप्ती होते. आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते. द्वेष, मद, मत्सर, राग मात्र कमी होतो. परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते. गीता यागाचे महत्त्व हे तितके छान आहे, म्हणून सर्वांनी येऊन तुम्ही जर जवळपासच्या केंद्रात राहत असाल तर एक तरी यागाला जायचं. प्रत्येक याग आपल्याला काही ना काही शिकवण्यासाठी आहे. प्रत्येक यागामध्ये आपले वेगवेगळे प्रश्न सुटत असतात. जसं स्वामी यागांमध्ये आपल्याला गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला, त्याचप्रमाणे गणपती यागांमध्ये आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्याचप्रमाणे आज गीता यागामध्ये सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची सेवा तर आपण करतोच, पण भगवान विष्णू सुद्धा हे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, म्हणून भगवान विष्णूंची सेवा सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हातूनही घडली पाहिजे. लगेचच इकडे आलो आणि इकडे गुरुचरित्र पारायण सुरू होण्याच्या आधी छोटा भागवत घेतलेला होता, कारण गीता याग होता म्हणून छोटं भागवत पारायण झालेलं. त्याच्यानंतर गुरुचरित्राचे जे काही अध्याय होते ते संपवून घेतले. लगेच 10:30च्या आरतीला आम्ही वरती आलो. आरती वगैरे झाली, नैवेद्य आरती झाली, त्याच्यानंतर सेवा झाल्या आणि नंतर यागाला सुरुवात झाली. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गीता याग होता आणि बघा महिला खूप जास्त गर्दी आता सप्ताहामध्ये असते. पूर्ण जो काही वरचं केंद्र आहे ना, आमचं हॉल आहे तो पूर्ण फुल पॅक आहे लेडीजने. पुन्हा खाली थोड्याफार लेडीज असतात ज्या की उशिरा आलेल्या असतात थोड्या, आणि जेंट्स लोक सुद्धा खाली असतात. बऱ्यापैकी गर्दी असते आणि हेच असतं आपल्या सेवेचं फळ. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच चॅनलवर कनेक्ट राहा. थँक्यू.